कारण की हे परमात्मा एक सेवक चेहऱ्याच ओळखू येतात. बरं मला एक सांगा, कोणाच्या कपाळावर लिहून आहे का हा परमात्मा एक सेवक आहे म्हणून? नाही. मग मानव धर्माची ओळख कोणती आहे? नमस्कार नमस्कार घ्याना ओळख द्याना, नमस्कार घ्याना ओळख द्याना, मानव धर्माची रे दादा सेवक सेवकाची, मानव धर्माची रे दादा सेवक सेवकाची, मानव धर्माची रे दादा सेवक सेवकाची. नमस्कार ज्ञाना ओळख ज्ञाना, नमस्कार ज्ञाना ओळख ज्ञाना, मानव धर्माची रे दादा सेवक सेवकाची, मानव धर्माची रे दादा सेवक सेवकाची. आजही आमच्या समाजामध्ये परमात्मा एक सेवक नाव घेतलं ना मावशी जीवावर येते. परमात्मा वाले देव फेकतात देव. हे समाज आहे आजही. परमात्मा वाले देव फेकतात देव. हे जिवंतपणी मायबापाले लागताना मारतात. हा ओरिजिनल देव आहे का? समझ लो का देव? जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, और जो माँ बाप जीते रहते उनको जुदा करते ना, त्याला म्हणतात ओरिजिनल देव. देव आहे का ओरिजिनल? समजू शकलो नाही मावशी. बाबांनी का माय बापाची सेवा नाही करायला सांगितली का? सांगितली नाही का माय बापाची सेवा नका करू? कुठं आहे लिहून दिला सांगा बरं, दाखवा बरी. दाखवा आहे का? साहेब मी पुराव्यासहित बोलतो. आजही माझ्याजवळ बाबांच्या काळातली 2 रुपयाची शिकवणीची पुस्तक आहे. यावं त्याला वाटते का दुर्वास पालना दाखवावं, मी आहे माझी ओळखू. दाखवा बरं. बाबांनी देव फेकावं म्हणून कुठं सांगितलं? सांगलं का मावशी? नाही. हो सांगलं का? नाही. मग काही लोकांच्या मनात का बरं गैरसमज आहे का? परमात्माचे लोक, परमात्मा एकचे लोक देव फेकतात. आम्ही देव फेकत नाही. ताकद हे माझी नाही, तुमची नाही, कोणाची नाही. देवाच्या कोणी विसर्जन करू शकते का जी? कुंभारानं बनवलेले कलेच्या विसर्जन केलं आम्ही. कुंभारानं बनवलेल्या आकाराच्या विसर्जन केलं. देवाच्या विसर्जन करायची ताकद ना माझ्यात आहे